सोनम गद्दार निघाली, लग्न करून नवऱ्याला फिरायला घेऊन गेली आणि तिकडे तिची हत्या केली. आज महाराष्ट्रात घराघरात वैष्णवी सुरक्षित नाही. सोलापूरची मोहोळची वैष्णवी आत्महत्या करते. सांगलीची सुद्धा धर्मांतर होतंय, त्याला विरोध म्हणून आत्महत्या करते. एकदा आत्मपरीक्षण प्रत्येक जण करा. आम्ही शिक्षण घेतलंय, शिक्षित झालोय, परंतु आम्ही मेंदूने एकदम बाद निघालो, वकलेले निघालो. आणि जे अशिक्षित आहेत ते मात्र अजूनही काही गोष्टी कवटाळून सत्य स्वीकारायला तयार नाहीत. आता मान्य कुणाचं करायचं? काल परवा वड सावित्रीची सुद्धा पौर्णिमा झाली. सत्यवानाची सावित्री महाराष्ट्राला अपेक्षित आहे का त्या महात्मा फुलेंची सावित्री महाराष्ट्राला अपेक्षित आहे, जी कणखर होती, मजबूत होती आणि जी लढत होती, अशी अचानक आत्महत्याही करणारी नव्हती आणि दुसऱ्याला घालवणारी सुद्धा नव्हती, तशी महिला अपेक्षित आहे. तुम्हाला काय वाटतं? कुठं चाललोय आपण?